सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली आहे। महाराष्ट्रात 14, संपूर्ण संचार मार्गामध्ये 32 वाघ आहेत। SKT2 या वाघिणीची वंशवृद्धीमध्ये मोठी कामगिरी पाहायला मिळते। SKT2 या वाघिणीच्या लेकींचा सुद्धा प्रजननामध्ये आता हातभार लागलेला आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातल्या SKT02 ही वाघीण वाघांची वंशवृद्धी करणारी सह्याद्रीची जननी आता ठरली आहे। 2014 ते 2017 या काळामध्ये तिने 3 वेळा पिल्लांना जन्म दिलाय आणि तिच्या लेकी सुद्धा आता प्रजनन करतात। सह्याद्री, तिलारी, राधानगरी, चांदोली, कोयना आणि कर्नाटकातल्या काली व्याघ्र प्रकल्पातल्या 32 वाघांपैकी 14 वाघ हे महाराष्ट्रात आहेत आणि SKT02 ही वाघीण सध्या अंदाजे 15 वर्षांची आहे। आजही सह्याद्रीच्या जंगलामध्ये ती सक्रिय आहे आणि तिची मुलगी SKT04 हिने सुद्धा 2024 मध्ये 3 पिल्लांना जन्म दिलेला आहे। 2010 पासून जेव्हापासून टायगर रिझर्वची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळे इंडिव्हिज्युअल टायगर या भागात येऊन वास्तव करून गेले। सध्या या भागामध्ये 3 टायगरचा वास्तव आहे आणि जर आपण पूर्ण सह्याद्रीचा लँडस्केप पाहिला तर या पूर्ण लँडस्केपमध्ये 14 वाघांचा अधिवास आहे। या अधिवासामुळे हा परिसर पुनश्च एकदा हा टायगरचा अधिवास ओळखला म्हणून जाऊ लागला आहे। या क्षेत्रामध्ये वाढलेली तृणभक्षक प्राण्यांची संख्या त्याच्यामुळेच टायगरची पॉप्युलेशन या भागामध्ये स्थिरावेल असे निश्चितच आशा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ताडोबासारख्या लेवलचं पर्यटन या भागात विकसित होईल यासाठी हे क्षेत्र संचालक कार्यालयाकडून प्रयत्न केले जात आहेत।